पहिला क्रॉप किती निघाला? पहिला 25 पर्यंत निघाला. यावर्षी पाऊस जास्त झाला ना थोडा, 6 महिने पाऊस पडला त्यामुळे थोडं धिंगाणा. हिमालय बी येतं गणपती 25 मे पर्यंत. आता 28 मे पर्यंत. आमच्या इकडे शक्य नाही पाहिजे हिमालय. कसं गुलाबी गुलाबी आली तर थोडा, पण लेबरचा प्रॉब्लेम जाऊ शकत नाही बाहेर पाहता. तिला मग दुपटच नाही तर बटेच मिळाला. बटे मेन बटे आहे का बोंड सर? म्हणता आम्ही तिला गुलाबी बोंड आली सड आहे. ते जे नवीन बोंड आहेत का त्याच्यामध्ये येत नाही. आम्हाला सगळ्यात जास्त गुलाबी बोंडवाळीचा फरदंड असतो. तुम्ही हा प्लॉट तुम्ही म्हणता म्हणता मार्च एप्रिल किंवा एप्रिलमध्ये या, तुम्हाला याच्यामध्ये एकही बोंड सड दिसणार, कारण टेम्परेचरमध्ये हे येत नाही. सुरुवातीला जे आणि आली निवड आमच्या इकडे जी फरदंड घेण्याची बंद केली त्याच्या मागचं एक मुख्य कारण आहे की कोणतंच बोर्ड सगळं फुटणार नाही. नाही, तुम्ही पाणी जास्त देता. आता याला एवढ्या दिवसात एकच पाणी दिलं आम्ही. सुरुवातच दिसायला नाही जमत. पाणी नाही दिलं तुम्ही, बेभाम पाणी दिलं की प्लॉट गेला. हिरव्याला हिरवत राहते. याला आता याची बुडाला तुम्ही खाली बसा. याची पहिली फळ पाणी द्या. कुठं 4 इंच नाही बसा, खाली बसा ना. तीन बोटं बसते फक्त तुमच्यावर. तुमच्या शेतामध्ये कुठं राहते पहिली फळ पाणी? याचं बुड धरून पहा खाली हात. झाड केवढं आहे त्याचं बुड मोठं होण्याचं कारण आहे त्या शेणखत आणि 10-26 प्रमाण जास्त आहे. जसं की 4 वेळा 10-26 ना आपण 10-26 जास्त दिलं म्हणजे काय झालं, पोटॅश जास्त आहे ना. पोटॅशमुळे याचं बुड मोठं आहे. आता एवढं झाड उभं राहतं तर काय पडत होतं ना, एवढे बोंड लागलं. हे उभं राहण्याचं कारण कसं बुड मोठं आहे, त्याच्यामुळे ते झाड उभं आहे बुड. आता याला 50 जरी फळफांद्या बुडापासून जर तुम्ही येतपर्यंत मोजले तर कमीत कमी 70 फळफांद्या असल्या कमीत कमी. 50 जरी पकडल्या ना तर 10-12 जरी बोंड म्हणलं आणि 50 फळफांद्या म्हणलं 200 बोंड. हे प्रमाण कसं झालं आता हे गोष्टीचं प्रमाण. आता याला फवारण्या पाठी पडतो. तुम्ही आता शेवटच्या स्टेपला आले ना. नाही आता सुरुवातीला पण नाही ना, सुरुवातीला नाही पडते हे काही पाठी पडत नाही, कारण अंतर असं होऊन पडतो. अंतर मोठं आहे. तुम्ही बाहेरून पाहिले ना, तुम्ही मधात जा आणि झाड उचला. तुमचं सांगा, आमचं सांगायचं असं सगळं राहतं. तुम्ही अंतर कमी लावता ना, अंतर मेन आहे. जेवढं अंतर तुम्ही मोठं घेसाल. आता याच्यामध्ये आपण 5-7 एक काउंट सांगले मी तुम्हाला. हे झाड दाबा लागते. हे झाड इकडे दाबायचं पायानं आणि ती तिकडे दाबायची. ते दाबल्यामुळे काय होते, एका जागी असे 2-2 फांदे येते. तर पाहिजे एक फांदी आली, साईडला दुसरी फांदी आहे ना. हां, आता याच्यामध्ये पहा, इथून एक फांदी येथून निघली, इथून काय झालं, हे साईडला फुटले. समोर हे याच्यातून पुन्हा हे फांद्या फुटले, पण याचे फुटले, इथून पुन्हा हे इकडे फुटले. हे दाबण्याचं कारण हे आहे. तुमच्या शेतात काय होते, सरळ पट्टी जाते, त्याला 2-3 बोंड लागते. तर यालाच कमीत कमी 15 ते 20 बोंड लागायला पाहिजे एकाच फांदीला. त्यासाठी दाबा लागते. दाबण्याचे फायदे का मग सांगितलं ना तुम्हाला. हे असं एका जागी 2-2 फांद्या येतात. 55 ते 60 दिवसांनी हे इकडे दाबायचे, ते तिकडे दाबायचे. तुम्ही मधात जाऊन पहा, झाड उचलाय का मधात जा. हे पराठी काढतं किंवा हे 25-28 मेला मेच्या एंडिंगला. जेव्हा उपटतं तो यायला 70-100 बोंड राहते. ते आता झाली कधी बेसून व्यसन्या पण लई झाल्या व्हायच्या. हा प्लॉट 7 जूनचा आहे. आता याचे व्यसने किती झाले ते अंदाज लावा तुम्ही, किती झाले असतील. नाही हो, जास्त झाले. दरवर्षी आमच्या 10-12 व्यसन्या होते. यावर्षी फक्त पाणी जास्त. दरवर्षी मागच्या वर्षी 13 व्यसन्या झाल्या. हा आता हेराट्या ही संकल्प आहे. मागच्या वर्षी झाला होता 38 क्विंटल एवढंच राहणार. आता यावर्षी कमी झाला. यावर्षी 25. पाऊस जास्त होता. पाऊस जास्त झाला यावर. हे बोंडसड झाली ना खूप. हे बोंडसड आहे. एवढे जर बोंड लागले एवढे फुटले तर किती कापूस आहे. एका जागी 2 फांद्या आल्या नाही पाहिजे. हे दाबल्यामुळे तुमच्या शेतात काही पाहिजे तर हे 2